संत्र्यांचा सडा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 डोअर्स आहेत. याच्या तिकडे महाराष्ट्र आहे आपला, याच्या इकडे मध्य प्रदेश. म्हणजे बापरे भयानक आंबट आहे. हे सगळे कामशिल्प आहेत. सुप्रभात मंडळी, आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजची आपली भटकंती निघालेली आहे सालबर्डीला. सालबर्डी काय आपण बघूया, त्याला तो इश्यू नाही आहे, परंतु आता आपण उभं आहोत आपल्या पिकअप पॉईंटवर. पिकअप पॉईंट म्हणजे आज आपण आपल्या बाईकनी म्हणजे आपल्या पॅन्थरनी नाही चाललो आहेत, दुसरं कशानेच नाही चाललेलो आहेत. आज आपण निघालेलो आहेत, आपल्या एक मित्राची कार असणार आहे, पण 6-7 जण आहोत, कारण आपण कारने जाणार आहोत. सो मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतोय. हे जे दिसत आहेत ना बॅक साईडला, थांबा तुम्हाला दुरून दाखवतो. हे बेसिकली हे माझ्या करिअरचं म्हणजे मी स्टार्टिंग जी होती माझ्या एज्युकेशन नंतरची प्रॅक्टिसची जी स्टार्टिंग होती याच ब्लॉकमधनं केलेली आहे. सो हे माझ्या एकदम जवळचं आहे. माझं करिअर जे काही आहे ते या इथनं सुरुवात झालेली आहे. सो माझ्या एकदम क्लोज असलेलं हे ठिकाण. तो आपली गाडी आलेली आहे, आता आपण निघतोय. मंडळी, आजची आपली भटकंती निघालेली आहे वर्धा जिल्ह्याच्या जवळच म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मोर्शी तहसीलमधील सालबर्डी या गावी. सालबर्डी तसं एक खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे या जिल्ह्यात, म्हणजे मोर्शीच्या जवळचं. ते मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डरवर बसलेलं आहे. सो आपण आज तिकडे निघालेलो आहेत. मी फर्स्ट टाइम चाललेलो आहे. सो एक्साइटमेंट तितकीच लागलेली आहे. सो आपण जाऊया आणि एक्सप्लोअर करूया सालबर्डीला. सो 120 किलोमीटर 125 किलोमीटर वगैरे असेल वर्धेपासून. सो आपण तिथे जाऊया आणि बघूया काय आहे. तर या मोर्शी तालुक्याची एक खासियत अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे इथे संत्रा खूप आहे. बघा, संत्र्यांचा सडा. आष्टीवरनं मोर्शीला जाताना आपल्याला ऑन द वे लागतो तो आहे हा अप्पर वर्धा डॅम. ऑसम आहे एकदम. आम्ही हे बघायला नाही आलेलो आहे, ऑन द वे आपल्याला दिसलं म्हणून आपण इथे थांबलेलो आहे. आपण 2-3 वेळा बोलण्याचा ट्राय करतोय, परंतु जे इथं वॉटरफॉल होत आहे ना, त्याचे ड्रॉपलेट्स इतके उडत आहेत की आपला पूर्ण लेन्स खराब होतोय. सो आपण दूर दूर चाललो आहे. असं इथे आता एंड झालं आहे, त्याच्या तिकडे काही जाऊ नाही शकत आता. सो ॲट द एंड हा जो दिसतोय माझ्या बॅक साईडला तो आहे लोअर वर्धा नाही, अप्पर वर्धा डॅम. म्हणजे मोर्शी तालुक्यातील जो सगळ्यात मोठा अप्पर वर्धा डॅम म्हणतात तो हा आहे. त्याला आता किती दरवाजे आहेत काय माहिती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 डोअर्स आहेत, पण भरपूर मोठे डोअर्स आहेत. बघा, यावर्षी निसर्गाने ज्या पद्धतीचा पाऊस दिला आहे ते जवळपास वर्धा जिल्ह्यातील सगळेच डॅम फुलफिल झालेले आहेत. हा वर्धा जिल्ह्यातीलच डॅम असला पण इतका जबरदस्त सीन आहे ना, ऑसम.
आपण आता सालबर्डी इथे पोहोचलेलो आहे. सालबर्डी ही जी ठिकाण आहे ना, हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं आहे. सातपुडा पर्वतरांग म्हणजे ही जी मागे टेकड्या वगैरे दिसतात ना, ही सातपुड्याची पर्वतरांग आहे. महाराष्ट्रातील 2 प्रमुख पर्वतरांगेंपैकी एक. आणि ही जी दिसत आहे ही सालबर्डी येथील नदी आहे. या नदीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे 2 भाग वेगवेगळे केलेले आहेत. म्हणजे ही नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर म्हटली जाते. याच्या तिकडे महाराष्ट्र आहे आपला, याच्या इकडे मध्य प्रदेश. म्हणजे मी पाय टाकला की महाराष्ट्रात, पाय टाकला की मध्य प्रदेशात. सो आता आपण जाऊया शिवमंदिराच्या गुफेकडे. सो चला आपण आता तिकडे निघूया. बोल सांगा. सातपुडा पर्वतरांगेत तसं तर पानझडी वने जास्तीत जास्त आढळतात, परंतु काय आता इथे आल्यानंतर तर सगळे सदाहरित वनं दिसतात. म्हणजे इथे सागवान जो टिकूड असतो ना, टिकूडचा प्रकार काही दिसत नाही इथे. सगळ्यात जास्त असे आता प्रजाती तर मलाही माहिती नाही आहे, परंतु वेगवेगळ्या प्रजातीचे झाडं आहेत जे अजूनही हिरवेगार. आता पावसाळा असल्यामुळे असेलच, परंतु हे पानं न गळणारे झाडं आहेत असं तिथच्या लोकांचं म्हणणं होतं. सो हे अशा पद्धतीचं जंगल. काय कट्ट्यार निसर्ग आहे इथला. म्हणजे पर्वता गुहेकडे जाताना जो रस्ता आहे ना, चारही बाजूनी जंगलाने वेढलेला. मधोमध छोटीशी पायवाट म्हणजे पक्का रस्ता बांधलेला आहे. कारण की लोक महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात इथे खूप मोठा उत्सव असतो, त्याच्यामुळे इथे खूप गर्दी असल्या कारणाने रस्ता बनवलेला आहे. परंतु काय सुंदर असा निसर्ग. कुठेही जिकडे नजर टाका तिकडे फक्त निसर्ग. कुठेही कॉन्क्रीटचं काहीही जंगल नाही. सो ऑसम. एक 20-25 मिनिट झाले आपण ट्रेक्स करणं सुरू केलेलं आहे. इमॅजिन नव्हतं केलं की इतका हार्ड ट्रेक जाईल, कारण की काय झालं, ॲटमॉस्फिअर सडनली चेंज होऊन असं सण आला. एकदम इतकं जास्त गरम होता की नो वर्ड्स. अधिक मासात लोक नदीत जाऊन आंघोळ करतात, आम्ही घामाने आंघोळ करतो आहे. स्ट्रेंज. अजून एक 15-20 मिनिटाची ट्रेकिंग बाकी आहे म्हणतात. एक शॉर्ट ब्रेक घेतला आपण, थोडं पाणी वगैरे प्यायला, कारण की खूप बॉडी एक्झॉस्ट झालेली आहे. ऑलमोस्ट कसं आहे, ट्रेकची सवय नाही. लास्ट 7 मंथ्स असे झाले असेल, 8-9 महिने जोपासून कोविड आलं, आपण कुठेच ट्रेक नाही गेलं. ही फर्स्ट ट्रेक आहे, त्याच्यामुळे थोडी जड झाली आहे. होप सो जाऊया आता वरती, बघूया. इन्स्टंट एनर्जी
पाहिजे असेल तर हा गावरानी नुसका. लिंबू, विटॅमिन सी. सो लिंबू पाणी प्यायची कोणाची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे एक लिंबू घेतला आपण. त्याचा असं तो हे केलेला आहे. दे रे यावर मीठ दे बरं थोडंसं आहे ना टाक. लिंबू आणि मीठ. असं बापरे भयानक आंबट आहे. आता पळायचं आहे हा. हो पोट्टे हो वराडी आहे ना. बापा चला बापा रे तिची रिॲक्शन काय. शिवगुफेकडे जात असताना आपल्याला रस्त्यात एक चित्रछाया माता मंदिर लागलं, जे तर तुम्ही 2 मिनिटं पहिले बघितलं. ते आहे चित्रछाया मंदिर, माता मंदिर. आपलं डेस्टिनेशन अजूनही दूर आहे. सो ट्रेक करत राहा. लिंबू पाणी, ते लिंबू खाल्ल्यामुळे थोडंसं एनर्जी बूस्ट झाल्यासारखी वाटतंय. एक चांगला नुसका आहे, कुठे ट्रेक करत असताना सोबत लिंबू कॅरी करायचा. गावरानी उपाय. जेव्हा आपण पूर्ण ही टेकडी जोडून वरती येतो, वरती गेल्यानंतर एक असं सायकल आहे, आपल्या बुटांचा स्टँड लागतो, त्याच्या बाजूला पाय धुवायचा आणि आपल्या शिवगुफेकडे जायचं. शिवगुफा आता इथनं जवळ असं म्हणतात. सो बघूया आता किती दूर पडतं तर. पण एक्झॉस्टेड जर्नी होता. मेन त्रास दिला सूर्यामुळे. समरमधली जी गरमी असते ती परवडते, पण ही पावसाळ्यामधली कधीच नाही. इतका त्रास होतो. बघा एंट्री आलेली, आपल्या मंदिराची एंट्री आलेली आहे. आतमध्ये पाणी आहे का. शिवगुफेला सुरुवात झालेली आहे. शिवगुफा म्हणजे आता जिथं आपण एंट्री केली ना, इथनं एक 50 पायऱ्या आहेत असं म्हणतात. सो पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने तिथे पाणी असू शकतं. खाली गेल्यानंतर कळेल तिथे पाणी आहे की नाही आहे. थोडेफार लोक येणं जाणं सुरू आहे. अधिक महिना असल्यामुळे तर इथे कोणीच येत नाही. महाशिवरात्री आणि श्रावण महिना सोडला तर. सो आपण आता जाऊया, बघूया. खाली गेल्यानंतर लाईट थोडा कमी असू शकतो, कारण की अंधार आहे. त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला काही गोष्टी सांगितलं. खाली गेल्यावर बघूया काय आहे तर. ओके चला. घे ना तू, तुझं घे ना. हा घे ना. अंधार पडला. बंद करून दे. बंद करून दे बघ. दाबून ठेवते बटन, बंद होऊन जाईल. सांभाळून येते घसरते. हे बघा डोक्याला लागेल. हे डोक्याला लागेल. समोर समोर थांबा थांबा थांबा.
इथनं बाहेर जायचा रस्ता आहे का? एका ठिकाणी राहते एका ठिकाणी एक नियर अबाउट 30 फूट 40 फूट आपण ग्राउंड लेवलपासून खाली आलेलो आहे. म्हणजे सगळ्यात उंच टेकडीच्या आतमध्ये एक 30-40 फूट डीपमध्ये आलेलो आहे. सो अंधार आहे, एक 60 पायऱ्या आहे. 60 पायऱ्या उतरून आपण आता खाली आलेलो. बेसमेंटमध्ये एक शिवगुफेमध्ये शिवजींची पिंड आहे आणि छोटे मोठे असे 2-4 देवी देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. सो प्लेस मस्त आहे, जरूर बघा. इथे अंधार आहे पण लाईट्सची अशी व्यवस्था केलेली आहे त्यांनी. आणि येणाऱ्या जाणारे सुद्धा असतात, त्याच्यामुळे फॅमिलीसाठी एकदम सेफ प्लेस आहे. सो एकदा जरूर या. हे मोर्शीच्या जवळ म्हणजे मोर्शी तहसीलमध्ये जरी असलं तरी अर्धा पार्ट आता MP मध्ये येतो. सो हे मुलताईमध्ये येतं. गुफेतनं जस्ट आपण एक्झिट ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस एंट्री म्हणजे ज्या सुरुवातीच्या पायऱ्यात ना तिथनं अशी गुफा आहे, ही जी दिसत आहे ना गेलेलं आहे. इथनं म्हणतात भोलेशंकर आपले इथनं पचमडीला गेले होते. सो उतरून बघूया. आता बंद केलेला आहे रस्ता, इथे सध्या काही जाताही वगैरे येत नाही. तरी आपण एकदा बघूया काय आहे. 1 मिनिट चालू आहे शूट उतरताना. येत का बरोबर? टिल्ट कर ना तुझ्याकडे. पकड मी किती जण गेले तुम्ही? इथे बस. तू घेतला का परत? खरं सांग. पकड असं का? आले का फोटो बोलतो तू? बघा आहे का? थांब जा. आतमध्ये दाखव ना पास. बरोबर पाहिजे. आलो होतो. इकडेच ये. बंद कर रस्ता. पागल आहे का? जास्त आहे. त्या गुफेमध्ये जायचा आपण जो प्रयत्न केला ना, असं कोणीही कधीही प्रयत्न करू नका. कारण की मेन प्रॉब्लेम असा येतो की आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं. तिथे एक पुजारी होते, त्यांना विचारूनच आपण फक्त उतरून बघितलं, आपण प्रयत्न केलेला नाही आहे. सो तुम्ही कधी असं कुठेही गेले तर असा प्रयत्न चुकीने करू नका. खूप मोठी गुफा होती, तिथे बॅट्स वगैरे म्हणजे वटवाघळू वगैरे भरपूर प्रमाणात होते. त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही, आम्ही सुद्धा तिथनं रिटर्न आलो. पण तुम्ही कधीही असा चुकीचा प्रयत्न करू नका. भोलेच्या मंदिरातच आपल्याला ओरिजिनल सापाचं दर्शन झालेलं आहे. प्रजाती माहिती नाही, परंतु तिथे आपण आता एक साप बघितला. छोटा होता पण युनिक होता, न पाण्यातला होता. त्याच्यावर असे डॉट्स वगैरे होते, सगळे काही असं होता. तो तिथल्या तिथेच फिरतो आहे. जेव्हा आपण आता सापाचं शूट करत होतो तिथे अमोल नाव लिहिलेलं होतं. ही आपली संस्कृती आहे. आपण जिथे जातो ना तिथे स्वतःचे नावं लिहून ठेवतो. शोभतं काय सगळं करताना, प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण की दुसरे टुरिस्ट जेव्हा येतात ना, हे असं चांगलं नाही वाटत बघून. सो आणि काय अचीव करतो, काहीही नाही. तिथे फक्त स्वतःचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर तो व्यक्तीसुद्धा आयुष्यात कधी इथे येणार नाही आहे. सो असं नका करू, इतकीच रिक्वेस्ट आहे. तुम्ही हसत खेळत राहा आणि लोकांना सुद्धा हसत खेळत ठेवा. बाय. शिवगुफा बघून झालेली आहे. आता आपण खाली उतरणार आहोत आणि इथनंच जवळ एक पांडवलेणी वगैरे असं काहीतरी प्लेस आहे, म्हणजे पांडवकालीन लेणी आहेत तिथे. सो तिथे प्रयत्न करू आपण आता तिथे जाण्याचा. रस्ता माहिती नाही आहे, पण इथे जेवढा वेळ लागला तितका वेळ तिथे लागणार नाही, कारण की रोड बनलेला आहे तिथे. सो आता आपण पांडवलेणीकडे निघूया. आता आपण उतरायला सुरुवात करूया आपण गाडीकडे.
आपण कुठे फिरायला गेलो ना, आपल्याला प्रत्येक टुरिस्ट डेस्टिनेशन असे व्हेंडर्स दिसतात जे ऑन द वे बसलेले असतात. त्यांच्यापासून नक्की काही ना काही घ्या, कारण की ते लोक सेव्हिंग करायला किंवा काही खूप त्यांची शोकपाणी पूर्ण करायला कमवत नाही, ते त्यांचा उदरनिर्वाहासाठी कमवतात. सो नक्की त्यांच्यापासून काही ना काही घेत जा आणि फिरत राहा. आपण फिरू तर असे जे प्लेसेस आहेत त्या ठिकाणी एक एम्प्लॉयमेंट जनरेट होतं, म्हणजे ॲटलिस्ट तिथल्या गावातले लोक जे आहेत ते तिथे काही ना काही त्यांचा बिझनेस सुरू करू शकतात. त्याच्यामुळे आपल्या फिरण्याबरोबर पण पुष्कळ लोक जगतात, हे लक्षात ठेवा. फिरणं म्हणजे पैशाचा वेस्टेज नव्हे, आपली एन्जॉयमेंट आणि समोरच्याचा रोजगार, दोन्ही गोष्टी सोबत सोबत. आपण शिवगुफेसाठी जिथे गाडी पार्क केली होती ना, तिथनं एक हार्डली 500 मीटर वरती आल्यानंतर रोड आहे, तो समोर एक गाव आहे चारसी जोड म्हणून असं काहीतरी गाव आहे. तिकडे तो रोड जातो. त्या रोडनी थोडंसं समोर आल्यानंतर असं एक टर्न असं एक दिसतं, हे जसं आहे. आणि या साईडला एक गाव आहे. तू जस्ट त्या गावापासून टर्न करायचं अँड देन इथनं वरती गेलात तुम्ही की तुम्हाला ते पांडवलेणीची पहिली गुफा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, जे तिथले ग्रामस्थ आहे. आता बघूया आहे नाही आहे. काय मिस्टेक ही पांडव कचेरी आहे, पांडव लेणी नाही आहे. तर आपण आता पांडव कचेरी बघूया. पांडव लेणी तर नाही सापडत आहे, आपण भरपूर शोधतो आहेत पांडवकालीन लेणी इथे, परंतु आपल्याला पांडव कचेरी सापडलेली आहे, तर ती मी तुम्हाला दाखवतो. काही ठिकाणी ज्यावेळेस मी सालबर्डीबद्दल वाचलं होतं तेव्हा त्यामध्ये या पांडव कचेरीचा उल्लेख झालेला होता. पांडव कचेरीच्या ह्याच्यात कचेरी का बरं म्हणतात हे मला कळलं नाही, की इथे काय फैसले वगैरे व्हायचे की काय. परंतु इथे शिवमंदिर आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे, की इथे पहिले शिवमंदिर असायचं बघ म्हणून त्याच हिशोबाची रचना आतमध्ये केलेली आहे. तुम्ही जर इथे खांब आणि जे कोरीव काम केलेलं आहे दर्शनी भागामध्ये फ्रंट साईडला, बाकी 3 बाजूला प्लेन आहेत बांधकाम दगडांमध्ये, पण दर्शनी भागातलं जर बांधकाम बघाल ना तर तुम्हाला दिसेल की हेमाडपंथी मंदिरं जे होते शिवकालीन, त्या हेमाडपंथी मंदिरामध्ये ज्या पद्धतीची कोरीवकामाची रचना व्हायची ना, ती रचना इथे तुम्हाला दिसते. मी तुम्हाला दाखवतो. हे जे दिसतात आहेत ना तुम्हाला, हे दिसतंय का? हे झालं, हे झालं, हे झालं, हे सगळे कामशिल्प आहेत. कामशिल्प म्हणजे शिवमंदिरावर जसं आपण खजुराहोचं मंदिर बघतो त्यामध्ये स्त्री पुरुष कामशिल्प इथे सुद्धा कोरलेले दिसतात. तो असा एक अंदाज आपण बांधू शकतो की हे शिवमंदिर असू शकतं, कारण की सालबर्डी हे तसे महादेवाचं स्थान असल्यामुळे हे शिवमंदिर असेल असा एक अंदाज बांधू शकतो, जे बाकी लोक सुद्धा म्हणतात. पण याची एक्झॅक्ट बांधणी केव्हाची आहे, त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला दिसेल. बघा दिसतंय, हे सगळे कामशिल्प आहेत इथे. अँड पूर्ण दगडांमध्ये जवळपास इथे 2 आणि 2 4 आणि 4 8 टोटल 8 खांब आहेत दर्शनी भागामध्ये. त्याच्यानंतर आता आतमध्ये जाऊया आपण. इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असं एक गर्भगृह दिसतं. इथे मूर्ती वगैरे काही नाही आहे आतमध्ये. आणि देन असं आहे सभामंडप आहेत. पूर्वेच्या काळीत जी हेमाडपंथी मंदिरांची रचना राहायची, ज्यामध्ये पिलर्स राहायचे आणि त्याच्या आजूबाजूला बसायची व्यवस्था असायची, त्या पद्धतीची बांधणी आहे. सोबतच इथे तुम्हाला दिसतंय की हे असे चबुतरे आहेत. हे जे चबुतरे आहेत ना, इथे असे असे इथे होल्स आहेत. हा एक होल आहे, हा एक होल आहे, इथे एक होल आहे. त्याच्यानंतर सेम इथे सुद्धा दिसतं तुम्हाला हे होल्स आहेत इथे. असं हे प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. तर याच्यावरनं असं एक विचार आपण किंवा असं एक गृहीत धरू शकतो की या ठिकाणी पहिले मूर्ती असायच्या कदाचित,
की इथे मूर्तींची स्थापना, कारण की आपण जर म्हणाल की हे बसायसाठी केलं असेल तर ही ज्या पद्धतीची रचना आहे इथे अशी आलेली, याच्यामुळे इथे बसणं शक्य नाही होत. त्याच्यामुळे हे बहुतेक मूर्तींचे जे ओटे राहायचे ना, कदाचित ते केलेले असायचे असं वाटतंय त्याच्याकडे बघितल्यानंतर. ते मूर्तींसाठीच केलेले असेल. आणि हा आहे मुख्य सभामंडप आणि हे इथलं गर्भगृह. गर्भगृहामध्ये प्रवेश करूया. शूज काढून जाऊया, कारण की आपल्याला माहिती नाही की एक्झॅक्ट काय आहे इथे. मूर्तीचं जरी असेल तरी तो पण मान आपल्याला राखावा लागेल. अशा पद्धतीचं गर्भगृह आतमध्ये आहे. त्याच्याकडे इथे दिसतंय ना, हे कॉन्क्रीट मध्ये केलेलं आहे बघा. इथे विटा दिसत आहे, कॉन्क्रीट आहे, इथे लोखंड आहे आणि इकडे गोटा आहे. कदाचित इथली बांधणी पडलेली असेल. पुरातत्व विभाग मध्य प्रदेशने हे केलेलं असू शकतं कदाचित. कोरीव काम केलेलं सुद्धा दिसतं. हे जे कोरीव काम आहेत ना, हे जुन्या शिवकालीन मंदिरामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला बाहेरचे कामशिल्प दाखवले, हे सुद्धा तीच एक रचना आहे. त्याच्यानंतर ही जी पद्धती असते ज्याच्यामध्ये असं ॲरो देऊन कोरीव काम केलं जातं, ही सुद्धा रचना आपण बघूया तर ही फक्त आपल्याला मंदिरांमध्येच जाणवते. तुम्ही जुन्या बांधकामामधील मंदिर बघाल तिथेच तुम्हाला अशी रचना दिसेल. इथे सुद्धा तुम्हाला दगडावर कोरीव काम केलेलं आढळतं. हा गोटा आहे, याच्यावर सुद्धा कोरीव काम केलेलं आढळतं. इथे सुद्धा दिसतंय, इथे सुद्धा दिसतंय. म्हणजे हा मुख्य दरवाजा असेल आणि हे सगळे कामशिल्प आहेत. इथे सुद्धा जे दिसत आहे तिथे एक जाली पॅटर्न मध्ये गोट्यावर डिझाईन्स केलेलं तुम्हाला आढळतं. या सुद्धा त्या पॅटर्न मधल्या इथे जाळ्या तयार केल्या त्यांनी. ही बाजू प्लेन आहे या साईडची. फक्त प्रामुख्याने फ्रंट म्हणजे मुख्य दरवाजाच्या समोरच आजूबाजूला त्यांनी कोरीव काम केलेलं आहे ते दगडामध्ये. आणि असं म्हणतात की हे 1000 ते 1200 वर्ष जुनं असावं असा इथला प्राथमिक अंदाज आहे, अशोकाच्या काळामधला असं म्हणतात. सो बघूया. तटबंदी बांधलेली आहे या कचेरीला आउटरमध्ये. अशी तटबंदी आहे सगळीकडनं. जेवढे पण आपण ज्योतिर्लिंग बघतो, ज्योतिर्लिंगाचं मंदिर सुद्धा अशाच पद्धतीने असतं. म्हणजे मध्यभागी आपलं शिवलिंग वगैरे असतो आणि आजूबाजूला त्याची तटबंदी बांधलेली असते. तशीच रचना इथली असल्यामुळे असा आपण एक अंदाज बांधूया की हे कचेरी म्हणजे शिवमंदिर असेल. पांडवलेणीबद्दल आपण विचारलं. हे आता आपण पांडव कचेरी बघून आलो. पांडवलेणीबद्दल ग्रामस्थांना विचारलं, त्यांनी एक पायवाट सांगितली, परंतु त्यांना पण प्रॉपर रस्ता माहिती नाही आहे, कारण की तिथे कोणी जात नाही म्हणते. तो आपण आधीच लेट झालेला आहे आणि आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे आपण विचार टाळला आहे की आपण आता तिकडे जायचं. सो आता आपण निघूया. आता आपण जास्त वेळ टाइमपास करून काही फायदा नाही आहे. आपल्याला जायला भरपूर वेळ लागेल. रोड अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे आपण आता निघूया. पांडवलेणीमध्ये फक्त आता 2 ते लेण्या पडलेल्या आहेत म्हणते आणि एक आहे बऱ्यापैकी. तर बघूया, कधी सालबर्डीला आलो तर नक्की एक्सप्लोअर करूया. पण आता आपण निघूया. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कारण की सालबर्डी काय आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचवा. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे तर सगळ्यांना कळतं, पण आपला विदर्भ सुद्धा काही कमी नाही आहे. त्याच्यामुळे विदर्भातले जे प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो या लॉकडाऊनमुळे. याच्या पहिले मी ढगा एक्सप्लोअर केलं, ते सुद्धा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि आता हे आपण सालबर्डी एक्सप्लोअर केलेलं आहे, हे सुद्धा आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हां, लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका.